Hello students, welcome to the next session of molecular basis of inheritance. Last lecture ला आपण डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड्स पाहिलेली होती. त्या डिक्शनरी मध्ये टोटल 64 कोडॉन्स पाहिले होते. त्यापैकी 61 हे सेन्स कोडॉन, कोड फॉर अमाइनो एसिड्स. 3 कोडॉन्स आर दी स्टॉप कोडॉन्स, टर्मिनेशन कोडॉन्स. ते कशा पद्धतीनं लिहायचं, एक बॉयज गर्ल्स अशी दोन नावं सांगितलेली होती, यूसी गर्ल अँड एजी बॉय. यूसी एजी हा सिक्वेन्स आहे. फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन, थर्ड पोझिशनला लिहायचा. इवन दो त्याचे नंबर सांगितले होते, कोणत्या कॉलम मध्ये किती नंबरचे अमाइनो ऍसिड्स येतात तेही सोपं आहे. पहिला कॉलम 2 1 2 1, दुसरा 1 1 1, तिसरा 2 2 2 2 आणि लास्ट पुन्हा फर्स्ट सारखाच असतो 2 1 2 1. अमाइनो ऍसिड कसे लक्षात ठेवायचे सेंटेन्स हे तुम्हाला सांगितलं होतं. आजच्या लेक्चरला आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड. ठीक आहे, आता हे जेनेटिक कोड आपण बघितले, याची वैशिष्ट्य काय आहे, याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे आपल्याला वन बाय वन बघायचे. तर जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यामध्ये पहिलं महत्वाचं कॅरेक्टर आहे ते म्हणजे ट्रिपलेट. ट्रिपलेट. So genetic codes are in the form of triplet. Triplet in the sense 3-letter language present in group of 3 nitrogenous bases. So present in group of 3 nitrogenous bases. म्हणजे जसं की हे उदाहरणार्थ इथं आपण बघूया. फॉर एक्झाम्पल AUG, AUG हा तिघांचा ग्रुप आहे, याला ट्रिपलेट म्हणायचं. 64 कोडॉन सगळे तीन तीनच्या ग्रुपने असतात. सो कॉल्ड ॲज ट्रिपलेट. हे त्याचं फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे, इम्पॉर्टंट. Second, number 2, commaless. Commaless. So these 3 letters are without comma. याच्यात कोणतंही पंक्च्युएशन नाही, कॉमा नाही आहे, फुल स्टॉप नाही आहे, सिंगल इन्व्हर्टेड डबल असं कुठलंही पंक्च्युएशन येत नाही. सो विदाउट कॉमा याचा अर्थ ते कंटिन्युअस आहे. सो दे आर विदाउट कॉमा, म्हणजे कंटिन्युअस असतात. कंटिन्युअस. ओके. नेक्स्ट आहे नंबर 3, नॉन ओव्हरलॅपिंग. हे कोणालाही ओव्हरलॅप करत नाही. सो नॉन ओव्हरलॅपिंग. So they do not get overlap, called as a non-overlapping. याचा अर्थ असा आहे, नायट्रोजिनस बेस प्रेझेंट इन वन कोडॉन इज नॉट एबल टू कन्सिडरिंग इन अनदर कोडॉन. नेक्स्ट कोडॉन मध्ये येत नाही. म्हणजे समजा आपण असं सांगितलं की हे जो नायट्रोजिनस बेस आहे हा या कोडॉन पुरताच मर्यादित असतो, तो पुढच्या कोडॉन मध्ये कन्सिडर केला जात नाही. सो nitrogenous base in one codon is not considered
नेक्स्ट कोडॉन. म्हणजे हे जर आपण बघितलं, समजा इथं आपण कोडॉन लिहूया AUG, नेक्स्ट आहे CUG, असे कोडॉन आहे. तर हा एक कोडॉन आहे, हा दुसरा कोडॉन आहे. हे लेटर ह्या कोडॉनशी मर्यादित आहे. हे कोडॉन लेटर नेक्स्ट कोडॉन मध्ये कन्सिडर केलं जात नाहीत, एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत. याला म्हणायचं नॉन ओव्हरलॅपिंग. काय म्हणायचं? नॉन ओव्हरलॅपिंग. सो नायट्रोजिनस बेस इन वन कोडॉन इज नॉट कन्सिडर्ड इन नेक्स्ट. हा नायट्रोजिनस बेस आहे, तो याच कोडॉन मध्ये असतो, तो नेक्स्ट मध्ये कन्सिडर केला जात नाही, म्हणून याला म्हणायचं नॉन ओव्हरलॅपिंग. बघा सेकंड बघूया. फर्स्ट आहे ट्रिपलेट मध्ये आहेत, क्वामालेस आहेत, नॉन ओव्हरलॅपिंग कोडॉन आहेत. नेक्स्ट युनिव्हर्सल आहे. नंबर 4 युनिव्हर्सल. तर हे युनिव्हर्सल म्हणजे काय असतं? ऑल ऑर्गॅनिझम मध्ये सिमिलर असतात. म्हणजे जसं की समजा हा आपण AUG कन्सिडर करतो, हा स्टार्टिंग कोडॉन आहे, तर तो प्लांट मध्ये, अॅनिमल मध्ये, बॅक्टेरिया मध्ये, सगळ्यांच्या मध्ये सेमच काम करतो. सो सिमिलर इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सिमिलर इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ऑल ऑर्गॅनिझम्स सेम असतात, सगळ्यांच्या मध्ये एकसारखे असतात, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? युनिव्हर्सल. देन नेक्स्ट कॅरेक्टर आहे त्याचं पोलॅरिटी. पोलॅरिटी म्हणजे त्याच्या डायरेक्शन्स बघायचे आहेत. डायरेक्शन्स. आता जे जेनेटिक कोड असतात ते रीड करत असताना एका स्पेसिफिक डायरेक्शननी रीड केले जातात. म्हणजे याची जी डायरेक्शन असते, डायरेक्शन ऑफ रीडिंग, ही जी डायरेक्शन असते ती 5 प्राइम टू 3 प्राइम अशी डायरेक्शन असते. 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन, याच डायरेक्शनने ते कोड रीड केले जातात. 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन. किंवा हे आपण असंही दाखवू शकतो, इथं 5 प्राइम पोझिशन आहे, AUG कोड आहे, इकडे 3 प्राइम पोझिशन आहे. तर याची जी डायरेक्शन असते ती 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन, याच डायरेक्शननी कोडॉन रीड केले जातात. याला म्हटलं जातं पोलॅरिटी. ओके. देन नॉन एम्बिगस नेक्स्ट कॅरेक्टर आहे. नॉन एम्बिगस. नॉन एम्बिगस याचा अर्थ असा आहे की स्पेसिफिसिटी असते, स्पेसिफिक असतात. वन कोडॉन कोड दी सेम अमायनो ऍसिड इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. याला आपण युनिव्हर्सल म्हटलं होतं किंवा सिमिलर असतात. नॉन एम्बिजियस याचा अर्थ प्रेझेंट इन वन कोडॉन, नॉट कन्सिडरिंग, ज्याला आपण म्हणतो कोडॉन स्पेसिफिसिटी म्हटलं, आताच म्हटलं की हे व्हेरी व्हेरी स्पेसिफिक असतात, हायली स्पेसिफिक. सो दे कोड फॉर स्पेसिफिक अमायनो ऍसिड. जसं की हा AUG आहे, हा फक्त मिथायोनिन साठीच कोड करतो. सो दे शो स्पेसिफिसिटी, दे शोज स्पेसिफिसिटी. म्हणजेच एक कोडॉन असतो तो स्पेसिफिक असतो. नो कोडॉन कॉमन बिटवीन 2 or more अमायनो ऍसिड. सो दे शो स्पेसिफिसिटी.
So no codon is common between two amino acid. No codon is common in between two or more amino acids. याला ambiguous म्हणायचं, नॉन ambiguous. नेक्स्ट फीचर आहे डिजनरेट. डिजनरसी असते याच्यात. डिजनरेट, डिजनरेसी याचा अर्थ असा आहे, देर आर मेनी कोडॉन फॉर वन अमाइनो ऍसिड. सो इट शोज मेनी कोडॉन, one amino acid may get coded for more than one codons. Shows many codons for one amino acid. Many codons for one amino acid. जसं की फॉर एक्झाम्पल सिस्टाइन अमाइनो ऍसिड आहे. सिस्टाइन अमाइनो ऍसिड साठी 2 कोडॉन्स असतात. सो 2 कोडॉन्स फॉर सिस्टाइन अमाइनो ऍसिड. अशा काहींच्या मध्ये अजूनही अनेक असतात. डिजनरसी आपण कन्सिडर केलेले याला आपण म्हणत असतो. सो मोर दॅन वन कोडॉन. नेक्स्ट इनिशिएशन कोडॉन आणि स्टार्टिंग कोडॉन. इनिशिएशन कोडॉन. लास्ट लेक्चरला आपण हे खूप डिटेल अभ्यासलेलं होतं. इनिशिएशन कोडॉन यालाच आपण स्टार्टिंग कोडॉन म्हणतो. स्टार्टिंग कोडॉन हा असतो एयुजी. वरती आपण लिहिलेलं आहे एयुजी. फॉर मिथायोनिन. मिथायोनिन अमाइनो ऍसिड साठी तो कोड केला जातो. शिवाय तो स्टार्टिंग इनिशिएशनचं पण काम करतो. जे ड्युअल फंक्शन करणारा जो कोड असतो हा आहे एयुजी. देन टर्मिनेशन कोडॉन. टर्मिनेशन कोडॉन्स हे स्टॉप कोडॉन्स आहेत, एंड कोडॉन्स आहेत. स्टॉप कोडॉन्स आणि हे 3 असतात. UAA किंवा UAG किंवा UGA. याला ओचरी म्हटलं जातं. हा अंबर आहे, हा ओपल आहे. हे काल आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. याचे ऑर्नेम्स असतात. हे एंड कोडॉन असतो. यांच्यासाठी मात्र कुठलंही अमाइनो ऍसिड नसतं, कुठलाही TRNA नसतो. सो नो अमाइनो ऍसिड, नो कोड फॉर अमाइनो ऍसिड. याला आपण टर्मिनेशन कोडॉन म्हटलं होतं. देन कोडॉन आणि अँटी कोडॉन. कोडॉन ट्रिपलेट ऑफ mRNA. mRNA चा तिघांचा ग्रुप असतो, त्याला ट्रिपलेट म्हटलं जातं, त्याला कोडॉन म्हणायचं. सो
ट्रिपलेट ऑफ mRNA. जसं की कुठलाही ट्रिपलेट घ्या, उदाहरणार्थ आपण AUG घेऊया. हा कोडॉन आहे, तर त्याला कॉम्प्लिमेंटरी मॅच होणार असतो अँटीकोडॉन. अँटीकोडॉन हे पण ट्रिपलेटच असतं, पण हे mRNAचं ट्रिपलेट नसून ते tRNAचं ट्रिपलेट असतं. सो ट्रिपलेट ऑफ tRNA, आणि हे याला कॉम्प्लिमेंटरी असतं. म्हणजे इथं ए असेल तर त्याला मॅच होणारा पार्ट असतो तो यूचा असतो. यू असेल तर त्याला ए मॅच होतं, आणि जी असेल तर सी मॅच होतं ट्रिपल बॉन्ड. हा कोडॉन आहे, हा अँटीकोडॉन आहे. एकमेकाला मॅच होतात, कॉम्प्लिमेंटरी असतात. सो अँटीकोडॉन. So these are the some of the characteristics of the genetic code. Once again बघूया आपण काय काय. एक ट्रिपलेट आहे प्रेझेंट इन द ग्रुप ऑफ 3 नायट्रोजिनस बेसेस, याला ट्रिपलेट म्हणायचं. 3 नायट्रोजिनस बेसचा ग्रुप असतो, उदाहरणार्थ इथे लिहिलं AUG. हे सगळे कॉमालेस असतात, विदाउट कॉमा. याच्यात कुठेही पंच्युएशन पार्ट नसतो, त्यामुळे ते कंटिन्युअस असतात. नॉन ओव्हरलॅपिंग आहेत, याचा अर्थ नायट्रोजिनस बेस इन वन कोडॉन इज नॉट कन्सिडर्ड इन नेक्स्ट कोडॉन. म्हणजेच एका कोडॉन मध्ये असणारा नायट्रोजिनस बेस हा त्याच कोडॉन पुरता मर्यादित असतो, तो पुढच्या किंवा पाठीमागच्या कोडॉन मध्ये कन्सिडर केला जात नाही, मिक्स होत नाही. याला म्हणायचं नॉन ओव्हरलॅप. युनिव्हर्सल, सिमिलर इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सर्व सजीवांच्या मध्ये ते एकसारखे असतात, सिमिलर असतात, आणि म्हणून त्याला म्हणायचं युनिव्हर्सल. पोलॅरिटी ही काय, इज अ डायरेक्शन ऑफ रीडिंग ऑफ दिस कोडॉन. ही कशी डायरेक्शन असते, 5 प्राइम कडून 3 प्राइम या दिशेने ते रीड केले जातात, ही पोलॅरिटी असते. नॉन एम्बिगस असतात, याचा अर्थ स्पेसिफिक असतात. नो कोडॉन इज कॉमन इन बिटवीन 2 or more अमाइनो ऍसिड्स. सो दे आर हायली स्पेसिफिक. स्पेसिफिसिटीला आपण म्हणतो की नॉन एम्बिगस. डिजनरेट असतात, याचा अर्थ एका अमाइनो ऍसिड साठी एकापेक्षा जास्त कोड असतात. सो दे शोज मेनी कोडॉन फॉर वन अमाइनो ऍसिड. जसं की सिस्टाइन साठी आपण बघितलं 2 कोडॉन्स आहेत. सिस्टाइन हे अमाइनो ऍसिड आहे हॅव्हिंग 2 कोडॉन्स. देन इनिशिएशन म्हणजे सुरुवात करणारा कोडॉन आहे स्टार्टिंग कोडॉन म्हणायचं. AUG असतो, कोणत्या अमाइनो ऍसिड साठी कोड करतो, मिथायोनिन. टर्मिनेशन कोडॉन हे 3 असतात, त्याला स्टॉप कोडॉन म्हणायचं. UAA याला OCD म्हटलं होतं, हे आंबर आहे, हे ओपल आहे. यांच्यासाठी मात्र कुठला अमाइनो ऍसिड नसतं, कुठला tRNA नसतो. त्याच्यानंतर कोडॉन इज अ पार्ट ट्रिपलेट ऑफ mRNA. mRNAचा तिघांचा ग्रुप असतो, त्याला कोडॉन म्हणायचं. त्याला मॅच होणारा अँटीकोडॉन हा मात्र tRNAचा पार्ट असतो. सो कोडॉन, अँटीकोडॉन आर दी कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. आमच्या हे लक्षात यायला पाहिजे की जेव्हा जेव्हा आम्ही कोडॉन म्हणतो इज अ पार्ट ऑफ mRNA, आणि जेव्हा जेव्हा आम्ही अँटीकोडॉन म्हणतो इज अ पार्ट ऑफ tRNA. ओके, mRNA, tRNA. So these are the characteristics of genetic code. Note these characters. ओके, चला तुम्ही लिहून घेतलेले असतील कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड. आता या जेनेटिक कोडची जी वैशिष्ट्ये आपण बघितली, त्याच्यात एक वैशिष्ट्य आपण अभ्यासलेलं होतं डिजनरसी. डिजनरस बघा, हे एक वैशिष्ट्य आपण अभ्यासलेलं होतं.
डिजनरसी. डिजनरसीचं मिनिंग असं आपण लिहिलं होतं. सो अमायनो ऍसिड कोड फॉर मोर दॅन वन कोडॉन. सो अमायनो ऍसिड having more than one codon. याला आपण डिजनरसी म्हटलं होतं. म्हणजे एका अमायनो ऍसिडला एकापेक्षा जास्त कोडॉन असतात. फॉर एक्झाम्पल सिस्टाइन आपण 2 कोडॉन्स लिहिलं होतं. आयसोल्युसिन असेल, आयसोल्युसिन हा अमायनो ऍसिड आहे, त्यासाठी 3 कोडॉन्स असतात. तो सिस्टाइन हे अमायनो ऍसिड आहे. आयसोल्युसिन हे अमायनो ऍसिड आहे. तर हे 2 पेक्षा जास्त कोडॉन का येतात, 2 असतील 3 असतील, त्याला डिजनरसी का तयार होते, तर त्याचं कारण आहे वॉबल हायपोथेसिस. याचं जे रिझन आहे ते म्हणजे वॉबल हायपोथेसिस. आपण त्याचं डेफिनेशन पण बघूया, स्टेटमेंट बघूया. वॉबल हायपोथेसिस. वॉबल हायपोथेसिस याच्यावरती एमसीक्यू विचारला होतो किंवा जस्ट 1 सेंटेन्स शॉर्ट आन्सर क्वेश्चन पण थेअरीसाठी विचारला होतो. वॉबल हायपोथेसिस. So this wobble hypothesis was given by Crick. क्रिक या सायंटिस्टनी वॉबल हायपोथेसिस दिलेला आहे. सो गिवन बाय क्रिक इन 1966. ओके, हा एक एमसीक्यू करा. आता वॉबल हायपोथेसिस काय असतं, स्टेटमेंट काय आहे, सिंपल स्टेटमेंट आहे. रॉंग पेरिंग at third base in codon and anticodon. कोडॉन अँटीकोडॉन मध्ये थर्ड पोझिशन असते, थर्ड बेसला असतो. हा खूप महत्वाचा आहे. थर्ड बेसला वॉबली बेस पण म्हटलं जातं. सो थर्ड बेस is called as wobbly base. हा एमसीक्यू आहे. कोडॉन मधला 3 नंबरची पोझिशन असते, त्याच्यातच बदल होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि म्हणून याला म्हटलं जातं वॉबली बेस. हे आपण एका एक्झाम्पलच्या साहाय्याने बघूया. आपण कोडॉन घेऊया, अँटीकोडॉन घेऊया. समजा आपण हा mRNA पार्ट घेतोय, तर मी mRNA लिहिणार आहे. ओके, हा mRNA पार्ट आहे. ह्या mRNA कडे तिघांचा ग्रुप असतो. तर या तिघांच्या ग्रुपमध्ये जी लेटर्स आहेत, जी जनरली आपण GUU असे घेऊया. ओके, आता हे जे आहे हेच आपण लास्ट बेस बदलून लिहायचं आहे. शेवटचा बेस बदलायचा आहे फक्त. हा नेक्स्ट आहे, हा नेक्स्ट आहे, हा नेक्स्ट आहे. ओके, हे 2 कॉमन, फर्स्ट पोझिशन सेकंड पोझिशन कॉमन असते. बदलायचं आहे फक्त लास्ट थर्ड पोझिशन. ओके, म्हणजेच GU कालही बघितलं आपण टेबल लिहित असताना या कॉमन आहे. आता इथं यू लिहिलंय, समजा इथं ए लिहूया, इथं सी लिहूया, इथं जी लिहूया.
फक्त लास्ट पोझिशन बदलली. आता याला काय जोडायचं आहे? टीआरएनए जोडायचं. काय जोडायचं आहे? टीआरएनए, ट्रान्सफर आरएनए याला जोडला जातो. कारण हे जे लिहिलेले आहेत हे आपण लिहिले ते कोडॉन्स आहेत. काय लिहिलेले आहेत? कोडॉन्स. सो दीज आर दी कोडॉन्स. ह्या कोडॉन्सला मॅच कोण होणार आहे? अँटी कोडॉन्स. आणि अँटी कोडॉन पार्ट कोणाकडे असतो? टीआरएनए कडे पार्ट असतो. हा टीआरएनए चा पार्ट लिहूया आपण. ऍक्च्युअली टीआरएनए हा असा स्ट्रेट, एमआरएनए स्ट्रेट असतो, लिनियर असतो, पण टीआरएनए आपल्याला समजण्यासाठी दाखवूया. तो कॉइल्ड पार्ट असतो. त्याचे क्लोवर लिप मॉडेल असेल किंवा हेअर पिन मॉडेल असेल तर ते आपण दाखवूया. समजा इथं आपण हेअर पिन मॉडेल दाखवतोय टीआरएनएचं. हा कॉइल्ड एक शॉर्ट आणि एक लॉंग आर्म असतो. हे त्याचे 3 बेस आहेत. तर इथं जी आहे म्हणजे याला सी सी पेअरिंग होईल, ट्रिपल बॉन्ड असतो. यू म्हणजे ए ची पेअरिंग होईल. इथं यू आहे म्हणजे ए ची पेअरिंग होईल, डबल बॉन्ड. हे हा जो दाखवलेला पार्ट आहे हा अँटी कोडॉनचा पार्ट आहे. अँटी कोडॉन. बघा कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करून घ्या. हा एमआरएनए चा पार्ट आहे. एमआरएनएच्या तिघांच्या याला म्हणायचं कोडॉन. टीआरएनए चा तिघांचा ग्रुप असतो, याला काय म्हणायचं? अँटी कोडॉन. ओके. हे जे पेअरिंग आहे हे परफेक्ट पेअरिंग आहे, करेक्ट पेअरिंग आहे. याला परफेक्ट म्हणू आपण. परफेक्ट पेअरिंग, करेक्ट पेअरिंग आहे. असं पेअरिंग असलं पाहिजे. आता काय होतं बघा, हा टीआरएनए हा 5 प्राइम टू 3 प्राइम पोझिशनला रीड करत असतो. वाचत असताना पहिला जी आहे, दुसरा यू आहे, थर्ड यू आहे. हाच टीआरएनए हे रीड करत असताना असं रीड करतो की पहिला जी यू हे कॉमनच आहेत. मग त्याला असं वाटतं की जी यू कॉमन आहेत, मग नेक्स्ट यूच आहे, म्हणजे हाच टीआरएनए इथं जोडला जातो. म्हणजे हाच टीआरएनए इथं जोडला जातो. टीआरएनए आहे, शॉर्ट आर्म एक लॉंग आर्म असतो. हे त्याचे 3 बेसेस आहेत. सेम असतात. सी ए ए. हे पेअरिंग बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, पण इथलं ए आणि ए चं पेअरिंग होत नसतं. हे चुकीचं पेअरिंग झालेलं आहे. थर्ड पेअरला याला म्हणायचं वॉबल हायपोथेसिस. सेम टीआरएनए इथं बाइंड होतो. सी ए ए. हे पेअरिंग करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे, हे मात्र चुकीचं पेअरिंग आहे, रॉंग पेअरिंग झालेलं आहे. थर्ड पेअरला सेम टीआरएनए या ठिकाणी कनेक्ट होत असतो. सो सी ए ए. पहिले 2 पेअर हे करेक्ट असतात, थर्ड हे रॉंग पेअरिंग असतं. आणि हे जे रॉंग पेअरिंग होतं याला म्हटलं जातं वॉबल हायपोथेसिस. आणि वॉबल हायपोथेसिस मुळे कोणता कन्सेप्ट आलेला आहे? डिजनरसी हा कन्सेप्ट येतो. म्हणजे एका अमायनो ऍसिड साठी एकापेक्षा जास्त कोडॉन येतात अकॉर्डिंग टू वॉबल हायपोथेसिस. अकॉर्डिंग टू वॉबल हायपोथेसिस. ओके. हे वॉबल हायपोथेसिस कळलेलं अगदी सिंपल आहे. रॉंग पेअरिंग ऍट थर्ड पोझिशन ऑफ बेस इन कोडॉन. ही जी थर्ड पोझिशन आहे या थर्ड पोझिशनला बघा हे परफेक्ट पेअरिंग आहे, याला इम्परफेक्ट पेअरिंग म्हणायचं किंवा रॉंग पेअरिंग म्हणायचं. सो रॉंग पेअरिंग ऍट थर्ड बेस, थर्ड पोझिशन. पोझिशनला वॉबली पोझिशन म्हणायचं, बेसला वॉबली बेस म्हणायचं. वॉबली पोझिशन यालाच वॉबली बेस पण म्हटलं जातं. सो दिस वॉबल हायपोथेसिस concept was given by Crick. Okay, very simple. Third wrong pairing at third position is called as wobble hypothesis, and this wobble hypothesis is responsible for degeneration of genetic codes. Okay, right up.